श्री स्वामी समर्थ. काही वेळेला असं वाटतं की आपण जे जगतोय त्याला खरोखर काही अर्थ आहे का? की आपण फक्त एकानं थांबणाऱ्या शर्यतीत धावतोय, जिथे शेवटचं टोक कोणालाच माहिती नाही. मनात अनेकदा हा विचार येतो की आपण इतकी ओढाताण कशासाठी करतोय, नेमकं काय मिळवायचं आपल्याला. कधी कधी तर स्वतःच्या निर्णयांची भीती वाटायला लागते. असं वाटतं की आपण जे काही करतोय ते चुकीचं तर नाही ना. पण मग लगेच स्वामी समर्थांची ती शांत मूर्ती डोळ्यासमोर येते आणि कसं कोण जाणे, पण मनातील सगळीच खळबळ काही क्षणांसाठी शांत होते. तुमच्यासोबतही असं होतं का? मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये नक्कीच लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा. आणि व्हिडिओला एक लाईक करून नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर करा. खरं सांगू तर आयुष्य हे एखाद्या जुन्या वडाच्या झाडासारखं असतं, ज्याच्या पारंब्या जमिनीला टेकलेल्या असतात आणि आपण त्या झाडाच्या सावलीत बसून फक्त एक विचार करत राहतो. मला आठवतंय, एकदा मी अशाच एका मोठ्या गोंधळात अडकलो होतो. मार्ग सापडत नव्हता आणि लोक सल्ले देत होते, पण कोणाचंच बोलणं काळजाला भिडत नव्हतं. शेवटी जेव्हा मी स्वतःला एका खोलीत बंद करून शांत बसलो, तेव्हा जाणवलं की उत्तर बाहेरून नाही तर आतूनच येतात. आपण खूपदा दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात स्वतःला हरवून बसतो. आपल्याला वाटतं की समोरच्याला खुश केलं की सगळं नीट होईल, पण तसं नसतं. खरं समाधान हे स्वतःशी प्रामाणिक राहण्यातच असतं. आयुष्य हे खूप गुंतागुंतीचं आहे असं आपण म्हणतो, पण कदाचित आपणच त्याला विनाकारण अवघड करून ठेवतोय. साध्या साध्या गोष्टींमधला आनंद घ्यायला आपण विसरून गेलोय. म्हणजे बघा ना, चहाचा तो पहिला गोट किंवा पाऊस पडल्यावर येणारा तो मातीचा सुगंध, यात जे सुख आहे ना, ते महागड्या वस्तूंमध्ये कुठे मिळणार. मनाचा हा असा स्वभाव असतो की त्याला जे नाही त्याचं जास्त वेड असतं आणि जे हाताशी आहे त्याची किंमत कळत नाही. मी सुद्धा तसाच होतो, धावणारा, आपापलेला. पण मग हळूहळू उमजत गेलं की थांबण्यात सुद्धा एक ताकद असते. स्वामींचं ते भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य आपल्याला फक्त आधार देत नाही, तर आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतं. ते सांगत नाहीत की मी चमत्कार करीन, ते सुचवतात की तू फक्त चालत राहा, मी आहे ना बघायला. पण आपण मात्र चमत्काराची वाट बघत बसतो. आपल्याला वाटतं की काहीतरी जादू होईल आणि दुःख एका रात्रीत गायब होईल. पण दुःख हे आयुष्याचा भाग आहे, ते येणारच. महत्वाचं हे आहे की आपण त्या दुःखालाच कसं सामोरे जातो. मला वाटतं आपण माणसांनी एकमेकांशी बोलायला हवं, मनातलं ओळखायला हवं. आजकाल आपण फोनवर खूप बोलतो, पण मनापासून किती जणांशी संवाद साधतो? संवाद म्हणण्यापेक्षा मनाचं गुपित कोणाला सांगतो? प्रत्येक जण एक मुखवटा घालून फिरतोय आणि त्या मुखवट्यामागे नक्की काय चाललंय हे कोणालाच ठाऊक नाही. आपण इतके एकटे कधीपासून झालोय? कदाचित जेव्हापासून आपण निसर्गापासून दूर गेलोय तेव्हापासून ही अस्वस्थता वाढली आहे. म्हणून निसर्ग कधीच घाईत नसतो, तरीही तिथे सगळं वेळेवर घडतं. मग आपण आज इतकी घाई का करतो? आपल्याला लवकर यशस्वी व्हायचंय, लवकर श्रीमंत व्हायचंय, पण हे सगळं करताना आपण जे गमावतो त्याची भरपाई कधी होऊ शकणार नाही. आणि हे जग मोठ्या विचित्र, आणि इथे लोक तुमच्या यशाचे कौतुक करतील, पण तुमच्या संघर्षात कोणीच नसतं. पण तरीही आपण कोणासाठी जगतोय हे स्पष्ट असायला हवं. मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मला माझ्या चुका जास्त स्पष्ट दिसतात. त्या चुकांनीच मला आज इथवर आणलंय. त्या चुका नसत्या तर मी कदाचित इतका विचारच केला नसता. माणूस हा अनुभवातूनच घडत असतो असं म्हणतात, ते उगाच नाही. पण काही लोक अनुभव इतके कडू असतात की ते पचवणं खूप कठीण जातं. अशा वेळी फक्त श्रद्धाच कामाला येते. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, तर एक असा धागा जो आपल्याला तुटण्यापासून वाचवतो. तुम्हाला काय वाटतं? आयुष्यात सगळ्यात जास्त गरजेचं काय आहे? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपण धावतोय ते नक्की कशाच्या मागे? पैशाच्या, प्रसिद्धीच्या की सुखाच्या? सुख आणि समाधान यातला फरक आपल्याला अजूनही उमजलेला नाहीये. सुख हे क्षणिक असतं, पण समाधान हे आतून येतं. एकदा का ते मिळालं की मग बाहेरच्या जगाचा आपल्यावर फारसा परिणाम होत नाही. पण ते समाधान मिळवणं इतकं सोपं नाही. त्यासाठी खूप काही सोडावं लागतं. प्रामुख्याने आपला अहंकार. अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तो आपल्याला इतरांपेक्षा वेगळं करतो, तो आपल्याला एकटं पाडतो. जेव्हा आपण मी म्हणतो तेव्हा आपण जगापासून तुटतो, आणि जेव्हा आपण आम्ही म्हणतो तेव्हा आपण व्यापक होतो. स्वामींच्या चरणी गेलं की हेच समजतं की आपण किती लहान आहोत या अथांग विश्वात. आपली किंमत काय आहे, पण तरीही आपली काळजी घेणारी एक शक्ती आहे. हेच खूप मोठं आश्वासन आहे. आयुष्यातल्या लहान लहान प्रसंगातून आपण खूप काही शिकू शकतो. समजा एखाद्या दिवशी तुमचं काम झालं नाही, तुम्ही चिडचिड करता, पण विचार करा, कदाचित त्यातच तुमचं हित असेल. हे मान्य करणं कठीण आहे,
पण हेच सत्य आहे. आपण फक्त एक छोटी भूमिका निभावतोय, स्क्रिप्ट मात्र कोणीतरी दुसरंच लिहितंय. मग काळजी कशाची करायची? पण मन मानत नाही. त्याला सारखी चिंता लागलेली असते उद्याची. उद्या काय होईल ही भीती आपल्याला आज जगू देत नाही. भीती ही माणसाला पोखरते. भीतीवर मात करायचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे स्वीकार आहे. जे आहे ते स्वीकारणं आणि जे येणार आहे त्याला धीराने सामोरे जाणं. आपण खूप वेळा भविष्याचे इमलेर असतो, पण वास्तवाचा पाया कच्चा असतो. आयुष्यात नाती जपण्याला खूप महत्व आहे, पण आजकाल नाती सुद्धा व्यवहारावर टिकून आहेत. जिथे व्यवहार येतो तिथे प्रेम हरतं आणि निस्वार्थी प्रेम करणारी माणसं आता दुर्मिळ झाली आहेत. तरीही आपल्या आसपास अशी लोक असतात जे आपल्याला विनाअट आधार देतात. अशा माणसाची किंमत करा. मी एकदा एका माणसाला भेटलो होतो ज्याच्याकडे काहीच नव्हतं, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मला माझ्या श्रीमंतीची लाज वाटली. त्याच्याकडे जगण्याचं एक वेगळं तत्वज्ञान होतं. तो म्हणाला, मालक, आजचं मिळालं ना, मग उद्याची चिंता कशाला? केवढं मोठं सत्य होतं त्या एका वाक्यात. आपण मात्र पुढच्या 10 वर्षाचं प्लॅनिंग करून ठेवतो आणि आजचा दिवस तणावात घालवतो. खरं तर आजचा दिवस हा देवाने दिलेली एक भेट आहे. ती आपण अशी कशी घालवतो हे आपल्यावर अवलंबून आहे. मनात खूप काही साचलेलं असतं. कधी कधी ते कुणासमोर तरी मोकळं करावंसं वाटतं. आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा आपण देवाला काय मागतो? फक्त वस्तूच ना? कधी आपण असं म्हटलंय का की देवा मला फक्त शांतता दे? नाही, कारण आपल्याला शांततेपेक्षा गोंधळाची जास्त सवय झाली आहे. शांत बसणं आपल्याला जमत नाही. शांततेत आपल्याला आपल्याच विचारांची भीती वाटते. पण स्वामी समर्थ म्हणतात त्याप्रमाणे शांत होणं हीच खरी साधना आहे. मन जेव्हा शांत असतं तेव्हाच आपल्याला योग्य दिशा दिसते. मला आठवतंय माझ्या आयुष्यातला तो एक काळ जेव्हा सगळं काही संपलं असं मला वाटलं होतं. घराबाहेर पडण्याची हिंमत होत नव्हती. तेव्हा एका जुन्या ओळखीच्या माणसाने मला फक्त एकच गोष्ट सांगितली, स्वामी समर्थ असं लिहा आणि बघा तुमचं मन कसं हलकं होतं. मी तसंच केलं. त्या एका वृत्तीने आणि कृतीने माझं दुःख गेलं नाही, पण मला ते सहन करण्याची ताकद मिळाली. ते कसं होतं हे विज्ञानाला कदाचित समजणार नाही, पण अनुभवाला येतं. आयुष्यात तर्क लावून सगळं काही समजत नाही. काही गोष्टी अनुभवायला लागतात आणि बुद्धीच्या पलीकडे एक जग आहे जिथे फक्त भाव चालतो. आपण बुद्धिवादी होण्याच्या नादात आपला भाव हरवून बसलो आहोत. आपण प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागतो, पण प्रेमाला आणि श्रद्धेला पुराव्याची गरज नसते. ती असते किंवा नसते. तुमच्या आयुष्यातही असा एखादा क्षण आला असेल ना, जिथे तुम्हाला वाटलं असेल की आता कोणीच नाही आणि अचानक कुठून तरी मदत आली असेल. तो जो तो हात असतो ना, जो आपल्याला सावरतो. जीवनाच्या या प्रवासात आपण कितीतरी लोकांना भेटतो. काही लोक कायमची सोबत राहतात, तर काही लोक धडा देऊन जातात. दोन्ही महत्वाचे आहेत. धडा देणारी लोक आपल्याला घडवतात आणि सोबत राहणारी लोक आपल्याला जगवतात. पण आपण अनेकदा धडा देणाऱ्या लोकांवर राग धरून बसतो आणि राग धरून आपण कोणाचं नुकसान करतो? स्वतःच ना. पण मनातील अडी काढून टाकल्याशिवाय शांतता मिळत नाही. माफ करणं ही जगातील सगळ्यात मोठी गोष्ट आहे, पण माफ करायला खूप मोठं काळीज लागतं. आपण छोट्या गोष्टींवरून कोणाशी तरी अबोला धरतो आणि नंतर पश्चाताप करतो. वेळ निघून गेल्यावर समजतं की ते भांडण किती फालतू होतं. म्हणून वेळेत सावध व्हायला हवं. आयुष्य खूप छोटं आहे. ते भांडण्यात घालवण्यापेक्षा प्रेमात घालवलेलं बरं. स्वामींच्या आयुष्यातले कितीतरी प्रसंग आपल्याला हे शिकवतात. त्यांनी कधीच कोणाला दूर लोटलं नाही. मग आपण कोण आहोत? कोणाला तिरस्कार करणारे? आपण सगळे एकाच मातीचे बनलेलो आहोत आणि शेवटी तिथेच जायचं आहे. मग हा भेदभाव कशासाठी? उच्च नीच, श्रीमंत गरीब हे सगळं आपणच निर्माण केलंय. निसर्गासाठी आपण सगळे सारखेच आहोत. पाऊस सगळ्यांवर सारखाच पडतो. ऊन सगळ्यांना सारखंच लागतं. मग आपण का वेगळेपणा शोधतोय? कदाचित आपल्याला आपलं वेगळेपण सिद्ध करायची खूप घाई आहे. पण खरं वेगळेपण हे तुमच्या कामात आणि तुमच्या विचारात असतं, तुमच्या कपड्यात किंवा संपत्तीत नाही. आजकाल सोशल मीडियामुळे आपण जगाशी जोडले जास्त गेले आहोत, पण स्वतःशी मात्र तुटलो आहोत. लोकांच्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्यात आपल्याला जास्त रस आहे. स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय हे बघायला वेळ नाही. दुसऱ्याचं सुख बघून आपल्याला हेवा वाटतो आणि दुसऱ्याचं दुःख बघून आपल्याला सुरक्षित वाटतं. हे किती भयानक आहे. ही मानवी वृत्ती बदलली पाहिजे. जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या सुखात सुख मानत नाही तोपर्यंत आपल्याला खरं सुख मिळणार नाही. मी अनेकदा विचार करतो की आपली जुनी माणसं किती सुखी होती. त्यांच्याकडे सोयी सुविधा कमी होत्या, पण समाधान जास्त होतं. एकत्र कुटुंब पद्धती होती. एकमेकांचा आधार होता. आज आपण स्वतंत्र झालो आहोत, पण त्या स्वातंत्र्याने आपल्याला एकटेपणा दिला आहे. मोठ्या घरांमध्ये आता माणसं कमी आणि वस्तू जास्त आहेत. भिंतींना कान असतात असं म्हणतात, पण आता त्या भिंतींना फक्त शांतता ऐकू येते. माणसाचा आवाज हरवत चाललाय. आपण यंत्राच्या जगात इतके गुंतलो आहोत
की आपण स्वतःचे यंत्र बनलो आहोत की काय, अशी भीती वाटते. भावनांची जागा आता इमोजीने घेतली आहे. मनाचे खेळ आपण खेळतो, पण त्यात निष्पामपणा उरलेला नाही. प्रत्येक कृतीमागे काहीतरी स्वार्थ असतो. पण स्वामींची सेवा करताना किंवा त्यांचं नाव घेताना जर आपण स्वार्थ बाजूला ठेवला तरच ती सेवा सार्थकी लागते. निस्वार्थीपणे काहीतरी करणं हीच खरी भक्ती आहे. तुम्ही कधी कुणाला काही अपेक्षा न ठेवता मदत केली आहे का? त्यावेळेस जे समाधान मिळतं ना, ते कोट्यावधी रुपये मिळूनही मिळत नाही. ते समाधान पैशाने विकत घेता येत नाही. आयुष्य हे संधी देतं, आपण ती ओळखायला हवी. कधी कधी संधी ही संकटाच्या रूपात येते. आपण संकटाला घाबरून पळून जातो आणि संधी गमावतो. संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभं राहण्याची जिद्द आपल्याला असायला हवी आणि ही जिद्द येते विश्वासातून. मला आठवतंय, माझ्या एका मित्राने त्याचं सगळं काही गमावलं होतं. तो पूर्णपणे खचला होता, पण त्याने हार मानली नाही. तो पुन्हा उभा राहिला, अगदी शून्यातून. आज तो यशस्वी आहे. आणि जेव्हा मी त्याला विचारलं की तुला ही ताकद कुठून मिळाली, तेव्हा त्याने फक्त खिशातून स्वामींचा एक फोटो काढला आणि दाखवला. तो म्हणाला, हा होता माझ्यासोबत, मग मी कसा हरलो असतो. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. विश्वास ही अशी गोष्ट आहे जी डोंगरालाही हलवू शकते. पण आपला विश्वास धळमळीत असतो. थोडं काही वाईट झालं की आपण देवाला दोष देतो. आपण विसरतो की त्याने आपल्याला इतके दिवस सांभाळले, तर पुढेही तो सांभाळेल. आपल्या कर्मावर आपला विश्वास हवा. जसं पेराल तसंच उगवेल, हा निसर्गाचा नियम आहे. चांगले कर्म करा, फळ नक्कीच मिळेल. वेळ लागेल, पण मिळेल नक्कीच. घाई करून काहीच होत नाही. झाडाला पाणी घातल्यावर लगेच फळं येत नाही. त्यासाठी ऋतू यावा लागतो. तसंच आपल्या आयुष्याचा आहे. संयम हा फार मोठा गुण आहे. ज्याच्याकडे संयम आहे तो जगाला जिंकू शकतो. पण आजच्या जगात संयम कोणाकडेच नाही. प्रत्येकाला सगळं इन्स्टंट हवंय. इन्स्टंट यश, इन्स्टंट प्रसिद्धी. पण जे लवकर मिळतं ना, ते लवकर जातं सुद्धा. कष्ट करून मिळवलेलं जे असतं ना, ते कायम टिकतं. आयुष्याला कष्टाला पर्याय नाही, पण कष्टासोबत योग्य दिशाही हवी. दिशाहीन कष्ट म्हणजे फक्त थकवा आहे. म्हणून अधूनमधून थांबून स्वतःला विचारा की आपण कुठे चाललो आहोत. रस्ता चुकला असेल तर परत फिरण्यात काहीच गर नाही. अहंकार बाजूला ठेवून जर आपण आपली चूक मान्य केली तर आपण प्रगती करू शकतो. चुकीचं समर्थन करणं म्हणजे स्वतःला फसवण्यासारखं आहे. आपण स्वतःला खूप हुशार समजतो, पण निसर्गाच्या एका फटक्यासरशी आपली सगळी हुशारी गळून पडते. म्हणून नम्रता खूप महत्वाची आहे. जसं फळांनी लगडलेलं झाड झुकतं, तसंच ज्ञानी माणूस नेहमी नम्र असतो. एवढं लक्षात ठेवा. ताठरपणा हा विनाशाचे लक्षण आहे. जीवनात लवचिकता असायला हवी. परिस्थितीनुसार स्वतःला बदलता आलं पाहिजे, पण आपली तत्व मात्र ठाम असायला हवीत. तत्वांशी तडजोड करणारा माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही. आजकाल मूल्यांची घसरण होताना दिसते. नैतिकता ही फक्त पुस्तकात उरली आहे की काय असं वाटतंय. पण तरीही काही माणसं आजही आपले मूल्य जपून आहेत. त्यांच्यामुळेच हे जग टिकून आहे. तुम्ही तुमचं नाव कमेंटमध्ये लिहा. बघूया किती लोक हे ऐकतायत. आयुष्यातल्या लहान लहान गोष्टींमध्ये किती मोठी गुपितं दडलेली असतात हे आपल्याला तेव्हाच समजतं जेव्हा आपण शांत असतो. मला कधी कधी वाटतं की आपण खूप जास्त विचार करतो आणि कृती मात्र कमी करतो. विचारांच्या जंजाळात आपण इतके अडकलो आहे की प्रत्यक्षात काहीच घडत नाही. ओव्हर थिंकिंग हे आजच्या पिढीचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. नको त्या गोष्टींचा विचार करून आपण आपली ऊर्जा वाया घालवतो. त्यापेक्षा जे आपल्या हातात आहे त्यावर लक्ष केंद्रित केलं तर, म्हणजे आपल्या नियंत्रणात नाही त्याची चिंता करून सोडून दिलं तर, मग बघा किती हलकं वाटेल. मन हे पाण्यासारखं आणि पाऱ्यासारखं असतं. त्याला पकडून ठेवणं कठीण असतं, पण सरावाने ते शक्य आहे. ध्यान, नामस्मरण या गोष्टी आपल्याला मन एकाग्र करायला हे मदत करत असतात. म्हणून पण आपण या गोष्टींना जुनाट समजतो. खरं तर याच गोष्टी आपल्याला मानसिक शांतता देतात. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्य इतकेच महत्वाचे आहे, किंबहुना जास्तच आहे. मन आजारी असेल तर शरीर कधीच निरोगी राहू शकत नाही. म्हणून मनाची मशागत करायला शिका. चांगले विचार, चांगलं वाचन आणि चांगली संगत यामुळे मन प्रसन्न राहतं. संगत खूप महत्वाची आहे. तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता तसेच तुम्ही बनता. म्हणून नेहमी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा, जे तुम्हाला प्रेरणा देतील, जे तुम्हाला तुमच्या चुका दाखवून देतील. स्तुती करणारे लोक खूप मिळतील, पण कान टोचणारे मित्र हे नशिबाने मिळतात. आयुष्याचा हा प्रवास कधी संपेल कोणालाच माहिती नाही. आपण इथे पाहुणे म्हणून आलो आहोत. पाहुण्यासारखं राहावं. मालमत्ता जमा करण्यात आयुष्य घालवू नये. जे आहे ते इथेच आहे, सोडून द्यायचंय. सोबत फक्त आपली कर्म आणि लोकांचं प्रेम जाणार आहे. मग आयुष्य असं जगा की गेल्यावर लोकांनी तुमची आठवण काढावी, पण ती आठवण आदराची असावी. कोणाचं मन दुखावून मिळवलेलं यश काहीच कामाचं नाही. दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणून आपल्याला हसता येणार नाही. सहानुभूती आणि प्रेम या दोन गोष्टी जगाला वाचवू शकतात.
आज जगात द्वेष खूप वाढलाय. धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर आपण एकमेकांशी लढतोय. पण देवाने कधीच असं सांगितलं नाही. त्याने फक्त माणुसकी शिकवली. आपण आपली सोय म्हणून त्याचे भाग केले आहेत. आपण जर खऱ्या अर्थाने स्वामींचे भक्त असू तर आपल्या मनात कोणाबद्दलच द्वेष असायला नको. प्रत्येकात त्या ईश्वराचा अंश आहे हे आपल्याला जाणवायला हवं. ज्या दिवशी आपल्याला हे जाणवेल की त्या दिवशी जगातून अर्धी दुःख कमी होतील. जगणं हे एक शास्त्र आहे आणि ती एक कला सुद्धा आहे. ते ज्याला जमलं तोच खरा सुखी आहे. आपण फक्त जगतोय की जगत आपल्याला असल्याचा भास निर्माण करतोय. म्हणून स्वतःला हा प्रश्न विचारा की अनेकदा आपण फक्त यंत्रासारखे काम करत असतो. त्यात जीव नसतो. जे काही कराल ते जीव ओतून करा. कामात जर प्रेम असेल तर ते काम काम राहत नाही, ती साधना बनते आणि त्या साधनेतूनच सिद्धी मिळते. जीवनातल्या धावपळीत आपण आपल्या छंदांना विसरलो आहोत. जे आपल्याला आनंद देतं ते करायला आपल्याला वेळ नाही. पण तेच खरं तर आयुष्य आहे. कधीतरी निवांत बसून जुनी गाणी ऐका, कधीतरी चित्र काढा, कधीतरी पावसात भिजा. या गोष्टी तुम्हाला पुन्हा जिवंत करतील. आपण स्वतःला खूप गंभीर करून घेतलाय. थोडा हसायला शिका, स्वतःवर हसायला शिका. आणि हास्य हे सर्व दुःखांवरचं औषध आहे. पण आजकाल लोकांच्या चेहऱ्यावर हसू हरवलाय. तणाव इतका वाढलाय की माणूस हसायला विसरलाय. पण आठवून बघा, लहानपणी आपण किती हसायचो. छोट्या गोष्टींवरून सुद्धा आपण आनंदी व्हायचो. आता मोठे झालो आणि आनंद महाग झाला. असं का? कारण आपण आनंदाला अटी लावून ठेवल्या आहेत. हे मिळालं तरच मी आनंदी होईल, ते झालं तरच मी समाधानी होईल. या अटी काढून टाका. आनंद हा कोणत्याही अटीशिवाय मिळायला हवा. तो तुमच्या आतच आहे, बाहेर शोधू नका. आपण बाहेरच्या जगात सुख शोधतोय पण ते तर आपल्या आतच दडलेलं आहे. कस्तुरी मृगासारखी आपली अवस्था झाली आहे. त्याला त्या सुवासाचं रहस्य माहिती नसतं आणि तो वनवन भटकतो. आपणही तसेच आहोत. आपल्या आतल्या सुखाचा शोध घ्या आणि त्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. रोज 5 मिनिटं तरी शांत बसा. काही करू नका. फक्त स्वतःच्या श्वासावर लक्ष द्या. बघा तुम्हाला काय जाणवतंय. तुम्हाला जाणवेल की तुम्ही या जगापेक्षा वेगळे आहात. तुमच्यात एक अखंड शांती आहे आणि ती शांती कोणीच हिरावू शकत नाही. परिस्थिती किती वाईट असली तरी तुमच्या आतली ती शांती तुम्हाला स्थिर ठेवेल. स्वामी समर्थांचा हात धरला की मग ही शांती तुम्हाला अनुभवता येते आणि ते आपल्याला आपल्यातच अंतरंगात घेऊन जातात. पण आपण मात्र बाहेरच्या रूपातच अडकून पडतो. मूर्ती महत्वाची आहेच, पण त्या मूर्तीमागचा जो भाव आहे ना, तो जास्त महत्वाचा आहे. भाव असेल तर दगडातही देव दिसतो आणि भाव नसेल तर देवातही दगडच दिसतो. सगळा खेळ आपल्या नजरेचा आहे. जग कसं आहे हे आपल्या चष्म्यावर अवलंबून असतं. जर चष्मा काळा असेल तर जग काळच दिसणार. आपला दृष्टिकोन बदला, जग बदलेल. नकारात्मकता पसरवणं सोपं असतं, पण सकारात्मकता राहण्यासाठी खूप ताकद लागते. आपण जगाला काय देतोय? आपला जगाला आनंद देतोय की तक्रारी? आपण जर तक्रारी करत राहिलो तर मग आपल्याला अजून तक्रारी करणारी कारणच मिळतील. आणि जर आपण कृतज्ञ राहिलो तर आपल्याला अजून कृतज्ञ राहणारी कारणं मिळतील. कृतज्ञता हा जीवनाचा पाया असायला हवा. जे मिळालंय त्याबद्दल आभार मानायला शिका. श्वास घेता येतोय हे सुद्धा किती मोठं वरदान आहे. हे त्यांना विचारा ज्यांना ऑक्सिजनवर राहावं लागतं. आपल्याला चालता येतंय आणि बोलता येतंय आणि हे सगळं फुकट मिळालंय म्हणून आपल्याला त्याची किंमत नाहीये. पण ज्यांच्याकडे हे नाही ना, त्यांना विचारा याची किंमत काय आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात आभाराने करा. मग बघा तुमचा दिवस कसा छान जातो. तुमची ऊर्जा बदलेल, तुमचं जगणं बदलेल. आयुष्यात काही गोष्टी आपल्याला कधीच कळणार नाहीत आणि त्यांना कळलेल्या चांगल्या आहेत. सगळं समजलं तर जगण्यातली मजा निघून जाईल. थोडं गूढ राहू द्या. अनिश्चितता हीच आयुष्याची खरी सुंदरता आहे. जर आपल्याला उद्या काय होणार आहे हे आजच समजलं तर आपण आज जगणारच नाहीत. म्हणून जे आहे त्यात जगायला शिका. लाईक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल आणि लोकांपर्यंत हे विचार पोहोचवा. कदाचित कोणातरी आयुष्यात यामुळे थोडा बदल होईल. आपण एकमेकांना सावरलं पाहिजे. स्वस्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य करणं जास्त चांगलं आहे. जीवनाच्या या वाटेवर कोणीच कोणापेक्षा पुढे किंवा मागे नसतं. प्रत्येकाची वाट वेगळी आहे. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. त्यामुळे तुलना करणं थांबवा. तुमची तुलना फक्त तुमच्या कालच्या स्वतःशी करा. कालपेक्षा मी आज थोडा चांगला झालोय का? कालपेक्षा माझ्यात आज थोडी जास्त करुणा आहे का? हेच खरं मोजमाप आहे. आयुष्य हे कागदाच्या नावासारखं आहे जे लाटांवर तरंगतंय. ती नाव कधी बुडेल सांगता येत नाही. पण जोपर्यंत ती तरंगते ना तोपर्यंत त्या प्रवासाचा आनंद घ्या. भीती बाळगून काहीच साध्य होणार नाही. उलट भीतीमुळे आपण जे काही आपल्याकडे आहे ना तेही नीट उपभोगू शकत नाही. मला वाटतं आपण खूप गोष्टी गृहीत धरतो. आपल्या माणसांना, आपल्या आरोग्याला, आपल्या वेळेला. वेळ ही सगळ्यात महागडी गोष्ट आहे. एकदा गेलेली वेळ कधीच परत येत नाही. मग ती वेळ आपण कशात खर्च करतोय? टीव्ही बघण्यात,
मोबाईलवर स्क्रोल करण्यात की खरोखर काहीतरी सार्थकी लावण्यात? वेळ वाया घालवणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं आहे. म्हणून प्रत्येक क्षणाचा आदर करा. कोणाशी तरी प्रेमाने बोला, कोणाला तरी मदत करा, काहीतरी नवीन शिका, आयुष्य समृद्ध करा. समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही, तर समृद्ध विचार आणि समृद्ध आठवणी. जेव्हा आपण म्हातारे होऊ तेव्हा आपल्याकडे फक्त आठवणी असतील. त्या आठवणी कशा असतील हे आज आपल्या हातात आहे. आपण आपल्या मुलांना काय देणार आहोत? फक्त संपत्ती की चांगले संस्कार आणि आठवणी? संस्कार हे बोलून नाही तर वागण्यातून दिसले जातात. मुलं तुमचं ऐकत नाहीत, ते तुमचं निरीक्षण करत असतात. तुम्ही जसे वागाल तसेच ते बनतील. म्हणून स्वतःला सुधारा, मुलं आपोआप सुधारतील. आपण समाजाचा भाग आहोत. समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. फक्त स्वतःचा विचार करणं हे पशुत्व आहे. म्हणून दुसऱ्याचा विचार करणं हे मनुष्यत्व आहे आणि सगळ्यांचा विचार करणं हे देवत्व आहे. म्हणून आपण किमान मनुष्य तरी बनायला हवं. आज जगात माणुसकीची खूप गरज आहे. छोटे कृती सुद्धा खूप मोठा बदल घडवू शकतात. कोणी अनोळखी माणसाला बघून फक्त हसणं हे सुद्धा त्याला आधार देऊ शकतं. कोणाचं ओझं उचलण्यात मदत करणं हे सुद्धा मोठी सेवा आहे. जीवनातल्या धावपळीत आपण हे विसरलो आहोत. आपण इतके घाईत असतो की बाजूला कोण पडलंय हे बघायलाही आपल्याला सवड नसते. पण हेच तर खरं आयुष्य आहे. एकमेकांना हात देऊन पुढे जाणं. एकट्याने जाऊन कुठे पोहोचणार? म्हणून सोबत असेल तर प्रवास सुखकर होतो. आणि जीवनाच्या या वळणावर मला जे काही उमजलंय ते हेच की शांत राहणं आणि विश्वास ठेवणं यापेक्षा मोठी दुसरी ताकद नाही. आपण जेव्हा शांत असतो तेव्हा आपण आपल्या खऱ्या शक्तीशी जोडले जातो. आणि जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्याला मदत करायला येतं. स्वामी समर्थांच्या त्या वचनात किती मोठी जादू आहे हे ज्याला अनुभवायला आलं ना त्यालाच कळेल. हे शब्द फक्त नाहीत, हे एक ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा आपल्याला जिवंत ठेवते. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी लक्षात ठेवा की हे सुद्धा निघून जाईल. काहीच कायमस्वरूपी नसतं. सुख आलं की हुरळून जाऊ नका आणि दुःख आलं की खचून जाऊ नका. दोन्ही पाहुणे आहेत, येतील आणि जातील. तुम्ही मात्र साक्षीदार बनून त्याकडे बघा. अलिप्त राहणं ही खूप मोठी कला आहे आणि संसारात राहून सुद्धा संसारापासून अलिप्त राहता येतं. कमळाच्या फुलासारखं जे पाण्यात राहतं पण पाण्याने ओलं होत नाही. हे जमलं की मग भीती उरत नाही. मग आपण खऱ्या अर्थाने मुक्त होतो. मुक्ती म्हणजे मृत्यू नाही तर जिवंतपणे सर्व विकारांपासून मुक्त होणं आहे. राग, लोभ, मोह, मत्सर यातून बाहेर पडणं म्हणजे मुक्ती आहे. हे सगळं बोलणं सोपं आहे पण आचरणात आणणं कठीण आहे. मी स्वतःही आजही प्रयत्न करतोय. चुका होतात, पुन्हा उठतो, पुन्हा प्रयत्न करतो. पण प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे. ज्या दिवशी आपण प्रयत्न सोडतो त्या दिवशी आपण हारतो. म्हणून हार मानू नका. आयुष्य तुम्हाला किती वेळा खाली पाडलं तरी पुन्हा उभं राहण्याची जिद्द ठेवा आणि ही जिद्द तुम्हाला तुमच्या आतूनच मिळेल. कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ही दुःखाचं मूळ आहे. आपण इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतो की त्यांनी आपल्याशी असं वागायला हवं, त्यांनी आपल्याला मदत करायला हवी. पण का? प्रत्येक जण आपल्याला लढाईत गुंतलेला आहे. मग आपण कोणाकडून अपेक्षा का करायची? स्वतःवर अवलंबून राहायला शिका. स्वावलंबन हेच खरं स्वातंत्र्य आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा तुम्हाला कोणाचीच गरज उरत नाही. तुम्ही स्वतःमध्येच पूर्ण असता. पण हे पूर्णत्व मिळवण्यासाठी आपल्याला स्वतःशी संवाद साधावा लागेल. आणि आपण जगाशी बोलतो पण स्वतःशी कधी बोलतो आहोत का? स्वतःला कधी विचारलंय का की तू कसा आहेस? आपण आपल्या शरीराची काळजी घेतो पण मनाचं काय? मनाला सुद्धा अन्नाची गरज असते आणि मनाचं अन्न म्हणजे चांगले विचार. रोज सकाळी काहीतरी चांगलं ऐका किंवा वाचा. त्याचा तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो. नकारात्मकता बातम्या आणि नकारात्मक चर्चांपासून लांब राहा. त्या तुमची ऊर्जा शोषून घेतात. जीवनात उत्साह असायला हवा. उत्साह असेल तर काम ओझं वाटत नाही आणि उत्साह येतो जेव्हा आपल्याला आपल्या कामावर प्रेम असतं. जर तुम्हाला तुमच्या काम आवडत नसेल तर ते बदला किंवा त्या कामात काहीतरी आवडण्यासारखं शोधा. आयुष्य तक्रारी करण्यात घालवू नका. तक्रारी करून काहीच बदलत नाही, फक्त तुमची मनस्थिती खराब होते. त्यापेक्षा बदलण्यासाठी प्रयत्न करा. जर तुम्ही काही बदलू शकत नसाल तर ते स्वीकारायला तरी शिका. स्वीकार केल्यावर संघर्ष संपतो आणि शांतता सुरू होते आणि मनाला छान वाटतं आणि मग सर्व काही शांत होऊन जातं. मला आठवतंय माझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती होती जी सतत माझी निंदा करायची. मला खूप राग यायचा. पण मग मला जाणवलं की त्या व्यक्तीची ती वृत्ती आहे. त्यात माझा काय दोष? मी कशाला माझं मन खराब करून घेऊ? ज्या दिवशी मी हे ठरवलं त्या दिवशी मला त्या व्यक्तीच्या बोलण्याचा काहीही फरक पडेनासा झाला. आपली शांतता हे आपल्या हातात असते. ती कोणालाही हिरावून देऊ नका. कोणीतरी काहीतरी म्हटलं की तुमचं डोकं फिरलं याचा अर्थ असा की तुमचं रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात आहे. ते रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घ्या. तुमच्या भावनांवर तुमचं नियंत्रण असायला हवं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दगड बनावं. भावना असाव्यात पण त्या आपल्यावर हावी होऊ नयेत. जीवनाचा हा खेळ खूप मजेदार आहे.
जर आपण तो खिलाडू वृत्तीने खेळलो ना, तर जय पराजय हे तर होतच राहणार. महत्वाचं हे आहे की आपण मैदानावर उतरलो आहोत, आपण प्रयत्न करतोय. बसून राहणाऱ्यांना काहीच मिळत नाही, धावणाऱ्यांना मार्ग सापडतोच. आणि धावताना पडलं तरी हरकत नाही, फक्त पडल्यावर तिथेच बसून राहू नका. पुन्हा उठा, कपडे झटकून पुन्हा कामाला लागा. हाच खरा पुरुषार्थ आहे. स्वामी समर्थ आपल्याला हे सांगतात की घाबरू नकोस, मी आहे ना. हा जो मी आहे ना, तो खूप मोठा आहे. तो तुमच्यातही आहे आणि माझ्यामध्येही आहे. फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही. ती जाणीव करून घेणं म्हणजे साधना आहे. आपण अनेकदा बाह्य सोपस्कारांमध्ये इतके अडकलो आहोत ना की मूळ तत्व विसरून जातो. देवळात जाऊन घंटा वाजवणं म्हणजे भक्ती नाही, तर कोणाला तरी दुःख बघून जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं ना, तर ती खरी भक्ती आहे. माणुसकी हाच खरा धर्म आहे. आणि हेच स्वामींचं सुद्धा सांगणं होतं. त्यांनी कधीच कर्मकांडाला महत्व दिलं नाही, त्यांनी नेहमी अंतरीच्या भावाला महत्व दिलं. तुम्ही किती मंत्र म्हणता यापेक्षा तुमच्या मनात किती शुद्धता आहे हे महत्वाचं आहे. म्हणून मन शुद्ध करा, मनातले मळ काढून टाका. मळ म्हणजे काय, तर द्वेष, कपट, असूया. हे जोपर्यंत मनात आहे ना, तोपर्यंत तिथे ईश्वराचा वास होऊ शकत नाही. स्वच्छ घरातच पाहुणे येतात, तसंच स्वच्छ मनातच ईश्वर येतो. आयुष्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत आणि कदाचित न मिळालेलीच बरी असतात. प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावण्याच्या मागे लागू नका. काही गोष्टी फक्त अनुभवायच्या असतात. जसं एखादं गाणं, त्या गाण्याचा अर्थ नाही समजला तरी चालेल, पण चाल आपल्याला मंत्रमुग्ध करते. आयुष्य सुद्धा असंच आहे. ते समजण्यापेक्षा ते जगण्यावर भर द्या. आपण खूप वेळा भविष्याच्या काळजीत असतो, पण भविष्य कोणाच्या हातात असतं? आपल्या हाताबाहेरच्या गोष्टींचा विचार करून काय फायदा? आजच्या दिवस नीट जगा आणि उद्याची काळजी तो घेईल ना, ज्याने आपल्याला जन्माला घातलंय. पक्ष्यांना कोणी सांगितलंय की उद्या काय खायचंय? ते चिंतेत असतात का? नाही ना. मग आपण इतकी चिंता का करतो? कारण आपल्याला साठवून ठेवण्याची सवय लागली आहे. आपल्याला फक्त आजच नकोय, तर पुढच्या पिढ्यांचंही सोय करून ठेवायची आहे. या हव्यासापोटी आपण आजचं जे सुख गमावतोय ना, संचय करण्यापेक्षा दान देण्यात जास्त आनंद आहे. जे आपल्याकडे जास्त आहे ते दुसऱ्याला द्या. मग बघा तुमच्या आणि तुम्हाला किती हलकं वाटतं. निसर्ग सुद्धा तेच करतो. झाडं फळं स्वतः खात नाहीत, ती इतरांना देतात. नद्या स्वतःचं पाणी स्वतः पित नाहीत. मग आपण इतके स्वार्थी का झालो आहोत? कदाचित हेच आपल्या दुःखाचं कारण आहे. स्वामींच्या चरित्रात असे अनेक प्रसंग आहेत जिथे त्यांनी गरजूंना मदत केली आहे. त्यांनी कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही. मग आपण त्यांचे भक्त असून आपण फक्त स्वतःचाच विचार कसा करू शकतो? आपण आपल्या सभोवतालच्या लोकांचा विचार करायला हवा. जर आपल्या शेजारी दुःखी असेल तर आपण सुखी कसं राहू शकतो? आपण सगळे एकमेकांशी जोडलेलो आहोत. एक धागा नक्कीच ओढला की संपूर्ण वस्त्र हलतं. तसंच आपल्या एका वृत्तीचा आणि कृतीचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो. म्हणून आपली कृती ही नेहमी सकारात्मक असावी. जीवनाच्या या प्रवासात आपण कितीतरी चुकीचे निर्णय घेतो, पण त्याबद्दल रडत बसण्यापेक्षा त्यातून काय शिकता येईल हे बघा. प्रत्येक चूक ही एक संधी असते, पण आपण त्या चुकीला घेऊन बसतो, त्यामुळे पुढे जाता येत नाही. पश्चाताप असावा, पण तो आपल्याला जाणणारा नसावा, तर तो आपल्याला शुद्ध करणारा असावा. भूतकाळात जगणं सोडा, तो गेलाय, तो परत येणार नाही आणि भविष्य अजून आलेलं नाही. आपल्याकडे फक्त हा क्षण आहे. हा क्षण तुम्ही कसा वापरता त्यावर सगळं अवलंबून आहे. मनात खूप विचार येतात, कधी कधी ते शांत करावेसे वाटतात, पण ते शांत कसे होणार जेव्हा आपण त्यांच्याशी लढणं थांबू तेव्हा. विचारांशी लढू नका, त्यांना फक्त येऊ द्या आणि जाऊ द्या. जसं आकाशात ढग येतात आणि जातात, आकाश मात्र स्थिर असतं. तसंच तुमचं मन असायला हवं. परिस्थितीनुसार विचार बदलतील, पण तुमचं मूळ स्वरूप हे स्थिर असायला हवं. हे स्थिरत्व आपल्याला श्रद्धेतून मिळतं. स्वामी समर्थ हे त्या स्थिरत्वाचं प्रतीक आहेत. त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं की जगाचा कितीही मोठा प्रलय आला तरी ते मात्र शांत राहणार. आपल्याला सुद्धा तसंच बनायचं आहे. परिस्थिती आपल्याला हलवू शकणार नाही, इतकी ताकद आपल्याला असायला हवी. आणि ही ताकद कुठून येणार, तर ती आपल्या आत्मविश्वासातून येणार. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर असलेला विश्वास, आणि स्वतःवरचा विश्वास म्हणजे आपल्याला असलेल्या त्या दैवी शक्तीवरचा विश्वास. आपण एकटे नाही आहोत हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या सोबत एक प्रचंड शक्ती आहे, फक्त आपल्याला ते दिसत नाही, पण तिचं अस्तित्व जाणवतं. जेव्हा आपण संकटात असतो आणि अचानक कोणीतरी मदतीला येतं, तेव्हा ती शक्तीच कार्यरत असते. जीवनातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप काही शिकवतात, पण आपण शिकायला तयार आहोत का? आपण आपले कान आणि डोळे उघडे ठेवले पाहिजेत. प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी सांगत असतो, पण आपण आपल्याच नादात असतो आणि आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं कळतं, पण खरं तर आपल्याला काहीच कळत नाही. आपण फक्त अंदाज बांधतो आणि अनेकदा ते अंदाज चुकतात. म्हणून नम्र राहा. जे नाही कळत ते मान्य करायला शिका. आणि मला माहित नाही हे म्हणायला खूप मोठी हिंमत लागते.
आणि ज्या दिवशी आपण हे म्हणतो ना, त्या दिवसापासून आपली शिकण्याची प्रक्रिया सुरू होते. आयुष्यातल्या प्रवासात आपण अनेकदा हरवतो, रस्ता सापडत नाही. अशा वेळी थोडा वेळ शांत बसा, कोणाशीही बोलू नका, अगदी स्वतःशी सुद्धा नाही. फक्त शांतता अनुभवा आणि त्या शांततेतच तुम्हाला तुमचा मार्ग सापडेल. कारण देव आवाजात नसतो, तो शांततेत असतो. आपण गोंधळात त्याला शोधतोय, पण तो तर शांततेत बसलाय, आपली वाट पाहत. आपण कधी शांत होणार, आपण कधी या धावपळीतून बाहेर पडणार, हा प्रश्न स्वतःला विचारा. आणि कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण शोध चालू ठेवा. शोध घेणं हे जगण्याचं लक्षण आहे. आणि ज्याने शोध थांबवला तो जिवंत असूनही मृत आहे. नवीन गोष्टींचा शोध घ्या, नवीन विचारांचा शोध घ्या. आयुष्य हे खूप मोठं आहे, ते फक्त एका चौकटीत जगू नका. चौकट सोडा आणि मोडा आणि बाहेर पडा. बघा, हे जग किती सुंदर आहे. जरी दुःख असलं तरी त्यात एक वेगळीच खोली आहे. दुःख आपल्याला प्रलब्ध करतं. सुखात आपण ओथळ असतो, दुःखात आपण खोल जातो. म्हणून दुःखाचा तिरस्कार करू नका, ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलंय. ज्या दिवशी तुम्ही दुःखाचे आभार मानायला शिकाल ना, त्या दिवशी दुःख तुमची पाठ सोडेल, कारण त्याचा उद्देश सफल झाला असेल. आयुष्य हे कोडे आहेत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करू नका, ते फक्त जगा. जग हे तसं, कशाचीही ओढ नको आणि कशाचाही तिरस्कार नको. हे मध्यम मार्ग म्हणजे स्वामींचा मार्ग. जीवनात संतुलन असायला हवं. आता तिथे माती, हे लक्षात ठेवा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, मग ते प्रेम असो किंवा राग असो. संतुलित आयुष्य हे सुखी आयुष्य असतं. पण संतुलन राखणं हीच तर खरी कसरत आहे. पण सरावाने ते जमू शकतं. मनाला शिस्त लावा. शिस्त म्हणजे बंधन नाही, तर शिस्त म्हणजे स्वातंत्र्य आहे. ज्याला स्वतःवर ताबा आहे तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे. बाकी सगळे तर आपल्याला वासनांचे गुलाम आहेत. आपल्याला वाटतं की आपण आपल्या इच्छेनुसार जगतोय, पण खरं तर आपण आपल्या सवयींचे गुलाम आहोत. त्या सवयींना सोडा आणि मोडा. काहीतरी वेगळं करून बघा आणि छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा आणि बघा तुम्हाला कसं वाटतंय. आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी सांगताना मला असं वाटतंय की मी स्वतःलाच काहीतरी सांगतोय, कारण जे मला उमजलंय तेच मी तुमच्याशी शेअर करतोय. यात कोणताही दावा नाही आणि कोणतीही जबरदस्ती नाही. जर तुम्हाला हे पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. प्रत्येकाची समज वेगळी असते. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की आपण सगळे सुखाच्या शोधात आहोत आणि ते सुख आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा आपण स्वतःला ओळखू. स्वतःला ओळखणं ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे आणि बाकी सगळं तर गौण आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने हे शक्य होऊ शकतं. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि स्वतःवर सुद्धा तुम्हाला विश्वास ठेवायच लागेल. म्हणून आयुष्यातले चढ उतार तर येतच राहणार, पण तुमची नौका स्थिर ठेवा. वादळ येतील, लाटा आदळतील, पण जर तुमचा सुकाणू हा मजबूत असेल ना, तर तुम्ही पलीकडे नक्कीच पोहोचाल. आणि तो सुकाणू म्हणजे तुमची श्रद्धा आहे. श्रद्धा आणि सबुरी हेच दोन मंत्र आहेत. संयम ठेवा, फक्त फळ नक्की मिळेल. आणि वेळ ही सगळ्यात मोठी शिक्षक आहे. ती आपल्याला बरंच काही शिकवते. फक्त आपल्याला ते शिकण्याची इच्छा हवी. आज जे काही तुम्हाला कठीण वाटतंय ना, ते उद्या तुम्हाला सोपं वाटेल. फक्त हिंमत हारू नका. आयुष्य एकदाच मिळतं, ते सत्कारणी लावा. कोणाला तरी भलं करा आणि जाता जाता एवढं सांगेन की स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही ना, तो दुसऱ्यांवर काय प्रेम करणार. स्वतःचा आदर करा, स्वतःच्या कष्टाचा आदर करा आणि नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. कारण आनंदी राहणं ही सुद्धा एक मोठी सेवाच आहे. जगण्याची खूप काही लागत नाही, फक्त एक चांगलं मन लागतं आणि ते मन आपल्याकडे आहे. फक्त त्याला थोडं स्वच्छ करण्याची गरज आहे. आणि ही स्वच्छता म्हणजे अंतर्मुख होणं आहे. स्वच्छता स्वतःच्या आत डोकावून बघा, तिथे काय चाललंय. जर तिथे अंधार असेल तर विचारांचा दिवा लावा. जर तिथे गोंधळ असेल तर नामाचा आधार घ्या. आणि जर तिथे भीती असेल तर विश्वासाची ढाल वापरा. आयुष्य सुंदर होईल, नक्कीच होईल. फक्त थोडा वेळ द्या, घाई करू नका. निसर्गाच्या गतीने चालायला शिका. तिथूनच खरं सुख होतं आणि सुरू होतं. आपण सगळे या प्रवासातले सोबती आहोत. कोणी श्रेष्ठ नाही आणि कोणीच कनिष्ठ नाही. आपण सगळे एकाच ध्येयाकडे चाललेलो आहोत, ते म्हणजे शांती. आणि ती शांती आपल्याला नक्कीच मिळेल. फक्त चालत राहा, थांबू नका. थांबला तो संपला. म्हणून चालणं महत्वाचं आहे. मग ते किती हळू का असे ना, दिशा महत्वाची आहे, वेग नाही. योग्य दिशेला पडलेलं एक पाऊल सुद्धा चुकीच्या दिशेला पडलेल्या 1000 पावलांपेक्षा चांगलं असतं. म्हणून आपली दिशा तपासा आणि जर दिशा बरोबर असेल तर मग कशाचाही भीती बाळगू नका. मग तुम्ही स्वामींचं नाव घ्या आणि फक्त चालत राहा. तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल. म्हणून सगळं काही नीट होईल. स्वामी आहेतच बघायला, त्यांच्यावर सोडून द्या आणि तुम्ही तुमचं काम करत राहा. फळाची चिंता करू नका, ते तुमच्या हातात नाही. तुमच्या हातात फक्त प्रयत्न आहेत आणि ते प्रामाणिकपणे करा. आयुष्याच्या वळणावर मला जे काही जाणवलं ते हेच आहे. पुढे काय होईल माहित नाही, पण आज मी समाधानी आहे आणि हे समाधानच सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही सुद्धा हे समाधान मिळू शकता. फक्त स्वतःला थोडा वेळ द्या.
लोकांच्या कोलाहलातून बाहेर पडा आणि स्वतःचा आवाज ऐकायला शिका. तोच आवाज तुम्हाला खऱ्या सुखाकडे नक्कीच घेऊन जाईल आणि नक्कीच स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. भक्तांनो, हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा पुढे व्हिडिओ शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.